धावांचा वाघ आलाय. आदित्य लाड आणि समीर टिपू बघ दोघांनीच खेळायचं आपल्याला. असं काही डिस्कशन समोर कोण येत आहे गोलंदाजीला. पहिली ओव्हर घेऊन येत आहे देवजीत. षटकार चौकार अशी अपेक्षा आहे समीर टिपू यांच्याकडून. कोणी अगर कुठल्या टीमचं जेवण घ्यायचं बाकी असेल कृपया आत्ताच्या आत्ता द्या, नाहीतर पोरकर आहे. कोणी अगर जेवायचं राहिलं असेल तर कृपया आत्ताच्या आता. खमंग आहे, स्वादिष्ट आहे, वेज मध्ये पण जोरदार आहे. आणि हा जोरदार शॉटचा प्रयत्न होता जरूर. त्याला खालून मागून सांगण्यात आलेलं षटकार मारायचा प्रयत्न केला आणि गडी गारत. हा विकेट बॉलरने नाही ऑडियन्सने घेतलाय मित्रांनो, ऑडियन्सने घेतलाय हा विकेट. कमालीचं यश ओंकार MM ला. आणि आता आला आतिश. कॅमेरा त्याच्यावर असायला अशी त्याची मागणी होती. शेवटपर्यंत टिकला तर शेवटपर्यंत कॅमेरा त्याच्यावर राहीलच. आणायची त्याची मंडळी आता जेवायला बसली, कोण आवाज येत नाही. दोन चेंडू एक धाव एक गडी बाद. आणि आतिशची आतिशबाजी सुरू झालेली आहे दिसतोय. आतिशने जर मोर्याच्या बॅनरवर मारला तर सुमित गौडा यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आहे. आतिश याने जर मोर्याच्या बॅनरवरती निशाणा साधला चेंडूने तर सुमित गौडा यांच्याकडून 1500 रुपयांचं पारितोषिक. हे ऐकून मला वाटतं गौडा यांची बिर्याणी घशातच अडकलेली दिसत. आणि फिल्डर आदित्यला मला वाटतं समीर टिपूला मिस करत होता. तर आता लगेचच पॅव्हिलियन मध्ये परत आहे मैत्री खात्यामध्ये. दोस्ती आणि मी लोडो मिळेंगे क्रिकेटचा हमसे ना हो पाहिजे. चला नवीन फलंदाज कोण आहे? मेहुल आलाय. मेहुल आलाय. मेहुलचे स्टॅट्स तुम्ही पाहू शकता. 7000 रन आहेत त्याचे T20 क्रिकेटमध्ये. आराम से खेल. अच्छा थोडी चेंडू 1 to 2 9 धावा 2 गडी बाद. आणि मला असं परतवून लावलंय. थोडस कसं बिर्याणी अंगावर आली आहे मित्रांनो. आरामात आरामात खेळूया. 1 ओव्हरची समाप्ती 9 धावा 2 गडी बाद. गोल्डी आलेला आहे आणि गोल्डीला हा गोलंदाज घेऊन पण कमालीचा प्रयत्न चेंडू फिरता चेंडू होता. कमालीचा प्रयत्न अपूर्वचा. आतिश म्हणतोय हा रोखून दाखवा. मित्रांनो कुठे आहेत पॉईंट टेबल वरती? काय षटकार लगावला. एक्सरे काढून घे गोल्डी. कमालीचा जोरात निशाणा साधला इथे आतिशने. पुढचा चेंडू फुटतोय पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक अगदी बघ्याची भूमिका निभावतात. त्यांच्यासाठी कोणीतरी खुर्च्या टाका. ज्या पद्धतीने आतिश खेळतोय बघे झाले फिल्डर. आणि नो याला म्हणतात थोडासा तणाव. ओहो मेहुलने थोडीशी रन देण्याची भूल दिली. परतवून लावलं आतिशने निर्भय. आणि हा पुन्हा एकदा जिंकल्याचं पाहावं लागेल. गेलाय का? नाही हा नाही हा. अंपायरचे डिसिजन काय आहे? 1 धाव मिळेल. 2 to go 1 to go 1 to go. होल्डिंग विथ द बॉल. 21 धावा झाल्या 2 गडी बाद. मेहुल अगदी राहुल
त्रिपाठीप्रमाणे खांदे उडवताना आणि हा न होता चेंडू उडवता आला असता तर मजा आली असती. बोनस मिळाला असता. 22 धावा झाले, 2 गडी बाद. हेलो हाँ रे कुछ नहीं हुआ रे. हाँ रे आया भी. बॉल गोल्डी. हाँ धार्मिक के पास क्यों कैमरे नहीं बैठा. धार्मिक को कॉल कर लौड़े. झूठ लग रहा है. खवळे राबतं होतं. झूठ लग रहा है तो कॉल कर धार्मिक को. ओव्हरची कल का क्या सीन है. 24 धावा. ठीक है चल. होती कमाल प्रयत्न होता संदेशचा. पावरवर आहे मित्रांनो. 28 धावा झाल्या. 3-2. महत्वाचा अमित गोवे जबाबदारीची ओव्हर घेऊन येताना. जबाबदारी फटकली. वाईट बॉलचा इशारा. नो बॉल +1. 4 रन येतील. पॉवर ओव्हर आहे. 2 गो. -5 मित्रांनो. माणूस शेवटी आमिषाला बळी पडतो आणि आणखी एक बळीगारच झाला येथे. मोर्या इलेव्हनचा कॅच पकडलाय देवजीतने. नाही कोणी पकडला. देवजीतनंच ना. आणि हा 1 रन सोडलाय. याबरोबरच तिसरं षटक मार्गस्थ. धावसंख्या झाली आहे 31. 31 धावा. अभिषेक बागल. 12 चेंडू खेळायचे. समोर आहेत चेतन खोबळे. 31 धावा. 31 धावा. 31. आणि अदलाबदली अजनबी. आणि झेल सुटलेला आहे. जसं की मी सांगत असतो खूप कठीण चान्स असतो हा. छपराला लागून जज करणं कठीण असतं मित्रांनो. मी बाजू सावरतोय संदेश. काही टेन्शन घेऊ नको. खूप कठीण असतो मला माहिती. 1 चेंडू 32 धावा. मित्रा जर बिर्याणी उभी असेल तर असं वाटतं मस्त. आता लगेच योगेश आलाय. योगेश काळे. फनकाऊ 3 चेंडू उरले. सरळ फनकाऊ.
प्रयत्न होता पण इतका पण ओके एक रन आलाय. शेवटी गोल, शेवटी धावा. चेअर घेऊन ये. मास्टर नाही, प्रयत्न फील्ड पण नाही, एक रन नाही. 1 to 2, 35 धावा. आणि येथे अभिषेक बागल पहिलं रिषभ पंत सारखी लोळण घेतली, त्याच्यानंतर युजी चहल सारखा पोच दिला. दोन्ही खेळाडू एकाच बॉल मध्ये तुम्हाला आमच्याच इथे पाहायला मिळतात. नागरी निवारा प्रीमियर लीग टर्फ सीझन 1 मध्ये 4 ओव्हर 35 धावा, 5 गडी बाद. कोण येत आहे आता? अनमोल आले. 15 हवे, 15 क्या 25 मार देंगे अगर भाई तुम बता रहे हो. चला योगेश, कोण येते गोलंदाजीला? संदेश येणार वाटतं. संदेशला अमितने काहीतरी संदेश दिलेला दिसतं. इकडे अनमोलही सल्ला मसलत करणार. चला पटापट पटापट फास्ट स्पीड टेटिंग, कम ऑन गाइस. उत्तम गोलंदाजी संदेश द्वारा, उत्तम गोलंदाजी. टप्पा टप्पा पकडायचा आहे त्याला. शेंडू आणि तो लावलाय. 2 षटकार, आणखी 2 षटकार आहेत. 41 झाले. 4 to 2. 4 मारले तरी हरकत नाही आमची. अनमोल आकाशाला उचे लोक उचे शॉट. नॉट आउटचा इशारा. सिंगल 43 झाले. 2 to 2, 1 सिक्सर येऊ दे. 50चा टप्पा गाठायचा आपला. संदेश आहे गोलंदाजीला. दुसरा जिंकेल का? स्ट्राईक जिंकेल का? 44 धावा. अनमोल 1 to 2, शेवटचा चेंडू. व्हेरी गुड ओव्हर देअर बाय संदेश. आणि 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 संयमाने खेळलाय, हुशारीने खेळलाय देवजी. रनआउट केलाय. 45 धावा, 46 टूल. चला पटापट चेंज ओव्हर करायचंय. 45 धावा झाल्या, 46 टूल. पटापट फिल्डिंग आखायची आहे, पटापट बॅट्समॅन पाठवायचे आहे. पांगापट्टी घोडे फरा. चला 46. नागरी निवारा प्रीमियर लीग टर्फ सीझन 2025 पावर्ड बाय जय भवानी ट्रेडर्स, राजा पवार मामा, सॅम चायनीज, चेतन स्टेट एजन्सी, विश स्पोर्ट्स, ट्रॉफी स्पॉन्सर्स, पीएम ट्रॉफी, साई प्रसाद फॅमिली बार अँड रेस्टॉरंट, ज्युमिनिया फिटनेस, ऑक्सिजन जी फिटनेस, प्रथमेश पाटील युवा सेना मुंबई समन्वयक, संकल्प मोरिया 11 या सर्वांचे नागरी निवारा प्रीमियर लीग 2025 तर्फे सहर्ष आभार. आता वळूया सामन्याकडे. चला बॅट्समनला पाठवा रे, येऊ द्या. चला फील्डिंग कम ऑन गाइस. बॅट्समॅन ओंकार MM, संदेश आलाय आणि चेतन आलाय. हरकत नाही मित्रांनो. चला 46 कोण येते गोलंदाजीला? आदित्य लाड. कोण आहे? योगेश
बॉल चेतन आहे स्ट्राईक काय होय अंपायरला काहीतरी हवंय चला चला समीर टिपू रेडी 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 22 20 40 50 60 70 80 90 100 चला खेळायचं आणि हा पहिल्याच चेंडूला चौकार लगावलाय सीजीने अगदी बॅटच्या सीजीवरती बसलेला चेंडू सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी अचूक साधत चौकार लगावलाय चेतनने एक चेंडू 4 धावा गेला कसं पण शॉट मिळाला 2 चेंडू 4 धावा मित्रांनो ही होती संधी मॅच सुटलाय की मॅच सुटलाय पाहावं लागेल 3 चेंडू 4 धावा चेंडू मध्यभागी लागतोय खरा पण कसं आनंदमध्ये म्हणतात भाऊ अशा शॉट नको लांबच मारायचं उंच नका मारू उंच माझा धोका चलो बढ़िया आवाज योगेश द्वारा 4 चेंडू 5 कमालीची गोलंदाजी करतोय हा हेलो अबे धार्मिक खाना खाने है की गेलेला जवळपास गेलेला इधर है 5 चेंडू 5 धावा उत्तम गोलंदाजी योगेश द्वारा अगदी खेळून ठेवलंय फलंदाजांना क्रीज पाशी मोकळीपणा देत नाही मोकळीच देत नाही आणि हा ठीक आहे टिपूचा अरे वाव अगदी ठिंगा खालून ठेवलेला 1 ओव्हरची समाप्ती 6 धावा झाल्यात 39 धावांची गरज आहे 4 ओव्हरमध्ये 39 सॉरी 4 ओव्हरमध्ये 40 4 ओव्हर 40 चला लवकर फटाफट डिसिजन लेने का अपने पास टाइम नहीं है इतना मेरे को टेंशन ही नहीं मांगता 5 मिनिटं दे ना दीपक लिस्ट नको काढायला काय अरे एक मॅच होऊन आणि हा समीर टिपूच्या शॉटने प्रत्युत्तर देताना सतीश बी मध्ये खेळला तर बी फॉर विक्ट्री मिळेल काय नाही चला व्हाईट बॉल त्या वेगाने गेलेला चेंडू परत त्याच्या पाशी पोहोचला 7 धावा 5 to go 4 to go 7 धावा अपील जोरदार होती अपील अगदी हुशारीने केलेली हरकत नाही बेटर लक नेक्स्ट टाइम 8 धावा झालाय 4 to go आणि हा एक रनांचा फटका 9 धावा 3 चेंडू बॉल टू बॉल स्कोर आहे एक षटकार अपेक्षित असेल ओंकारानंदला आणि षटकार तर नाही मित्रांनो पण विकेट बसला येथे मोरिया 11ला टू गो 9 धावा 1 गडी बाद आणि आता आलाय गोल्डी टू गो
जोडली गेलाय अगदी गुडघे टेकले अगदी समीर टिपून आणि त्याच्या समोर महत्वाचा लाख मोलाचा बळी टेकूच परत नाही. पण त्याच्या बरोबरच जर गोल्डी लाख मोलाचा असेल तर अपूर्व मला वाटतं करोडच जाईल. कमालीचा हा खेळाडू आहे. अगदी शांत संयमाने खेळणारा खेळाडू. फटका तुम्ही मगाशीच आता पाहिलं असतील स्क्रीनवरती स्टॅट्स आलेले 20,000 रन पूर्ण आहेत गोरेगाव क्रिकेटमध्ये अपूर्वचे. गोरेगावमध्ये इतके रन मला वाटतं सचिन तेंडुलकरने पण नसतील मारले जितके अपूर्वने मारले. 2 ओव्हर नंतर 10 रन. 2 ओव्हर 10. 2 ओव्हर 10 36 हवेत. पॉवरवर आहे आणि अतिश आलाय. अतिश आलाय. काहीतरी सांगतोय समीर टिपू. बोलचिंचे दे ही मॅच का सुपरवर नाही सुपरवर म्हणतो पॉवरवर. 2 ओव्हर 10 धावा 2 गडी बाद. स्ट्राईकवर अपूर्व. पॉवरवर आहे मित्रांनो. आणि हा एक रनांचा फटका बोनस +2. षटकाराचे 12 रन आहेत आणि विकेटचे -5. अगदी तराजू या बाजूने त्या बाजूला झुकवण्यात जर कारणीभूत तराजू झुकलाय. तराजू झुकलाय कारण माप झुकले इकडे मोरी आयलंडच्या बाजूने. -5 झालेले आहेत आणि अमित गोवे आलेत. अमित गोवेंना सांगत होती पुढे की थोडी बिर्याणी कमी खा. ऐकले नाही. आणि वाईट बॉल हे सवय पाहावं लागेल. 37 धावा हव्या 16 चेंडूमध्ये 37. उत्तम असा कव्हर ड्राईव्ह साईडसाठी प्रसिद्ध आहे अमित गोवे. फुटवर्क अगदी पाठ्यपुस्तक घेऊन अभ्यास करायचे लहानपणी म्हणून त्यांची टेक्निक इतकी साऊंड आहे मित्रांनो. पण आता स्ट्राईकवर आहे अपूर्व. एक अपूर्व खेळीची अपेक्षा असेल त्याच्याकडून. पण आता आपण आहोत पश्चिमेला आणि हा पूर्वेचा खेळाडू 1-1 रन जोडतोय. 2 चेंडू उरले पॉवरवरचे. फायदा घ्यायला हवा. फायदा घेण्याचा प्रयत्न तो नाही फटका. 1 रन मिळेल जरूर. योग्य तिथे होता बॉल सुटला. शेवटचा चेंडू आहे या ओव्हर मधला. षटकार गेला तर 12 जोडले जातील. 1527 रन. कभी हम कभी म्हणजे फार आवडीचा चित्रपट आहे. मैदानात खेळलाय. 1 रन मिळेल 3 ओव्हर नंतर 17 रन. 3 ओव्हर 17 रन. 14.50 चा रिक्वायर्ड रेट आहे. याचा अर्थ 12 चेंडूमध्ये 29 धावा. 12 बॉल 29 शक्य आहे मित्रांनो. जोपर्यंत ही जोडगोल फार जुनी जोडगोल आहे. मला वाटतं अगदी 7वी 8वी असल्यापासून हे दोघं एकत्र खेळत आले. तो पूर्ण अनुभव त्यांना पणाला लावायचा असेल कारण समोर आहे आदित्य लाड. तो कोणाचे लाड पुरवत नसतो. IPL ला कसे डॉट बॉलला झाडायला होतात तसा आमचा हा लाड आहे. चला 12 चेंडू 29 धावा. स्वतःची लाड पुरवण्याचा प्रयत्न अवांतर धाव होते. 12 चेंडू 28 धावांची गरज. आणि हा बॅक टू बॅक व्हाईट बॉल. दिशा भटकलाय. येते चेंडूला मला वाटतं GPS लावून मारावं लागेल तर कुठे स्टंपच्या दिशेने येईल. 12 चेंडू 27 धावांची गरज. 12-27 रंगतदार असा हा सामना. आणि हा अर्पित शॉट होता अपूर्वचा. गाव कॉर्नर मध्ये मारलेला हा शॉट. 9 बॉल आले मित्रांनो. 11 चेंडू 26 धावा.
आणि हा दोन जण पटकन straight into the hands of Yunus. What a catch! What a catch! And nearly a match-winning catch there. कमालीचा झेल टिपलाय 10 चेंडूंमध्ये 26 धावांची गरज. केवळ 16 रनांचा फरक आहे. 2 षटकार 1 चौकार आणि गणित बरोबरीत येऊ शकतो. 2 षटकार आणि 1 चौकार. 10 चेंडूंमध्ये 26 धावा. अरे 26 रन मित्रांनो, हे असतं चेसिंगचं प्रेशर. उगाचच नाही विराट कोहलीला चेस मास्टर म्हणतात. हे दडपण, हा तणाव, हा दबाव सांभाळून खेळणं आणि मॅचचं गणित राखणं याला क्रिकेटची कला म्हणतात. 9 चेंडूत 26 धावा. 9-26. व्हाईट बॉल. 9-25. अजूनही सामना आहे. स्वप्नील आहे मैदानात. आणि आमच्या धावगिनाचा पाहण्याने शेवटी नाव घेते प्रथम. देव ऑन स्ट्राईक. आणि शानदार षटकार. सुमित जोडाकडून 500 रुपये कलेक्ट करू शकतो. गणित कुठपर्यंत आलंय. 8 चेंडू 8-17. 8-17. 8-17 आलाय सामना. शॉट तितक्याच उत्तम. क्षेत्ररक्षण 7-16. 7-16. 1 काय आलंय. हा 1-2. 1 षटकार जर आला 6 धावावर येईल मॅच. आणि हा विराट कोहली सारखा मारलेला शॉट, परंतु बाउंड्री लाईनला मेहुल होता आणि मेहुलने धूळ झाली आहे येथे ओंकारेवनच्या स्वप्नीलला. 6 चेंडू 16 धावा. देव विल बी ऑन स्ट्राईक. 6-16. 6-16 आणि ओंकार शिंगरे. मित्रांनो, मी काय सांगू या पोराची कीर्ती. ओंकार सिंग, मी त्याच्यासोबत खेळलो होतो. पुढे गेलो नव्हतो पण त्याची कामगिरी कमाल होती. 6-16. 2 6 1 चौकाराची मॅच आहे. 6-16. बॉल 6-15. 6-15. आणि हा बरोबर ट्रिपल आहे. जे मी म्हणालो होतो, हा खेळाडू मिस्ट्री बॉलर आहे. आणि नुसता मिस्ट्री बॉलर नाही तर हिस्ट्री बॉलर आहे मित्रांनो. कारण जिथे जिथे जातो, ज्या मैदानात जातो तिथे आपली हिस्ट्री क्रिएट करून येतो असा ओंकार शिंगरे. पॅव्हिलियन मध्ये परतवताना देव जिंकला. आणि आता ॲलेन आलाय. ॲलेन क्लासेसचा स्टुडंट दिसतोय. 5 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. आणि हा तडफदारचा शॉट होता. एक रन आलाय जरूर. 4 चेंडू मध्ये 14 धावा. 4-14. राहुल ऑन स्ट्राईक. क्रमांक फटका 3-13. 3-13 वाजले. टाळ्यांच्या गजरामध्ये समीर टिपू आणि अतिशांचं कौतुक होत आहे. 3-13. ओवाड्यानं वर ओंकार. आणि हा फटवा चेंडू. 2-13. 2-13.
13 आणि एक गडी गारज, एक गडी गारज, 1-13 रन रेटही बनवायचं असेल त्यांना, जितके जास्त रन रोखता येतील. ऑल आउट झाले, ऑल आउट. 9 रन खेल रहे थे तो ऑल आउट થઈ જશે. याबरोबर सामना जिंकलाय मोर्या 11 ने. जाऊ रे क्या बोलू